पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देह केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 22व्या श्लोकातील पहिल्या चरणाचा अभ्यास केलेला आहे। 21 श्लोकाच्या अभ्यासानंतर हा 22वा श्लोक आपण पाहत आहोत। दुसऱ्या चरणाचा काही दिवसापासून आपण विचार करीत आहोत। उपेक्ष नामरूपे द्वे सच्चिदानंद तत्परः समाधिं सर्वदा कुर्यात् हृदये वाथवा बहि, असा हा श्लोक आहे। पहिल्या चरणामध्ये नाम आणि रूप यांचा आपल्याला विचार करणे आहे, यांची उपेक्षा अपेक्षित आहे आणि सच्चिदानंद भगवंतामध्ये तत्पर होणे असा अभ्यास आहे। दुसऱ्या चरणामध्ये समाधीं सर्वदा कुर्यात् हृदये वाथवा बहि, म्हणजे समाधी आपल्याला प्राप्त करणे अपेक्षित आहे। ती समाधी एक तर हृदयामध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे आपल्याला प्राप्त करता येऊ शकते। परंतु ही जी समाधी आहे ही फल आहे की क्रिया आहे, म्हणजे साधन आहे, हे आपल्याला पाहिलं पाहिजे। पहिल्या चरणाचा संबंध दुसऱ्या चरणाशी जर धरला तर पहिल्या चरणानंतर ही दुसरं चरण म्हणजे फल असू शकतं, आणि पहिल्या चरणाचा आणि दुसऱ्या चरणाचा जर संबंध धरला नाही तर दुसरं चरण सुद्धा साधन असू शकतं। म्हणजे समाधी कुर्याद म्हटल्यामुळे समाधी करा असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे समाधी प्राप्त करावी लागेल। आणि म्हणून बरेचसे योगी जे आहेत किंवा अनेक साधक जे आहेत ते समाधी करण्याच्या पाठीमागे, समाधी प्राप्त करण्याच्या पाठीमागे जातात। मग त्यासाठी जे काही साधन असेल ते साधन करतात। परंतु या ठिकाणी जर मागच्या चरणाचा विचार केला तर नामरूपाची उपेक्षा ही कदाचित आपल्याला समाधीपर्यंत घेऊन जाऊ शकते असाही अर्थ होतो। नाम रूप याचा आपण विचार केलेलाच आहे, नामरूपाची उपेक्षा याचाही आपण विचार केलेलाच आहे। उपेक्षा आपण ज्या पदार्थाची करतो त्या पदार्थाला जर आपण नीट बारकाईने पाहिलं तर त्याच्याविषयी आपल्याला राग आणि द्वेष नसतो, म्हणून त्या पदार्थाची उपेक्षा ठरते। उपेक्षा करण्याचा पदार्थ कुठला असतो? ज्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं, म्हणजे त्याची उपेक्षा आपोमत झालेली असते। एखाद्या पदार्थाशी आपण घेणं देणं नाही ठेवलं की त्याची उपेक्षा होते, म्हणजे तो उपेक्षा या वर्गात जातो। उपेक्षा म्हणजे द्वेष नाही, कारण उपेक्षा शब्दाचा साधारणपणे अर्थ असा वाटू शकतो की द्वेष, पण उपेक्षा म्हणजे द्वेष नाही। उपेक्षा म्हणजे राग आणि द्वेष हे दोन्ही नसणं। मग या 3 लोकांमध्ये जे काही नामरूपात्मक पदार्थ आहेत याविषयी उपेक्षा निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे राग द्वेष निमाले पाहिजे, राग द्वेष नसायला पाहिजे। राग नाही, द्वेष नाही। आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा द्वेष असतो, बऱ्याचशा गोष्टींचा राग असतो। जे अनुकूल असतात त्यांच्याविषयी राग आणि जे प्रतिकूल असतात त्यांच्याविषयी द्वेष, अशी आपली पद्धत आहे आणि याच्यामध्येच अख्खं आयुष्य जातं। अनुकूल पदार्थांविषयी राग निर्माण होतो, प्रतिकूल पदार्थांविषयी द्वेष निर्माण होतो आणि या भांडणामध्ये, या वादामध्येच अख्खं आयुष्य जातं। म्हणून जेव्हा केव्हा त्रिलोकाविषयी राग आणि द्वेष राहणार नाही, कारण त्रिलोक हे नामरूपात्मक आहे, त्या दिवशी तेव्हा या त्रिलोकाची उपेक्षा झाली असं म्हणता येईल आणि तेव्हाच सच्चिदानंद भगवंतामध्ये तत्पर होता येईल। आणि असं झालं म्हणजे समाधीं सर्वदा कुर्यात् असं होईल, म्हणजे फल होईल। म्हणून समाधी केव्हा प्राप्त होते? जेव्हा नामरूपात्मक त्रिलोकाची उपेक्षा होईल आणि पुढे सच्चिदानंद भगवंतामध्ये तत्पर होईल, तेव्हा खरी तर
सर्वदा समाधी प्राप्त होईल, म्हणजे अखंडित समाधी प्राप्त होईल. मग ती कुठे असेल? हृदयात अथवा दोन्हीकडे असेल, कुठेही असेल, इकडे हो किंवा तिकडे हो, त्याला ती समाधी प्राप्त होईल. बाहेर कदाचित तो समाधीत दिसणार नाही, पण हृदयात त्याची समाधी असेल. हृदयात तो समाधी कदाचित प्राप्त करणार नाही, पण बाहेर त्याची समाधी असेल. काय सांगता येत नाही कसं होईल. अथवा म्हटल्यामुळे काय होतंय, असं किंवा असं दोन्ही मान्य आहे. पण असं जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा या समाधीचे प्रकार केलेले आहेत. आपला हा विषय झालेला आहे ना का नाही? नाही, प्रकार नाही, इथपर्यंतचा विषय झालेला आहे, म्हणजे आपल्या पुढे जायला काही हरकत नाही. समाधीचा इथपर्यंतचा विषय झालेला आहे. आता जर असं झालं तर समाधी प्राप्त होते, ती अखंडित असते, त्यामुळे विषय संपतो. पण तरी सुद्धा समाधीम सर्वदा कुर्याद असं म्हटल्यामुळे ती समाधी नक्की कशी असते याचा विचार करायला लागेल. ही समाधी प्राप्त होते का किंवा प्राप्त करावी लागते का, असे दोन भाग आहेत. तर प्राप्त होते कशी? या साधनाने, नाम रूपाचा आपण विचार करून त्यांची उपेक्षा केल्याने ही प्राप्त होते, हा एक भाग. आणि योग्यांची समाधी आपल्याला माहितच आहे कशी प्राप्त होते, यम नियम या अभ्यासाने होते योग्यांची समाधी. परंतु योग्याची समाधी आणि ज्ञानांची समाधीमध्ये फरक आहे, हे बऱ्याचशा लोकांना लक्षात येत नाही. ज्ञान मार्गामधल्या सुद्धा मोठमोठ्या महाराजांना हे लक्षात येत नाहीये. काय येत नाही माहीत नाहीये, पण येत नाहीये. पण सगळ्यांनाच लक्षात येत नाही असंही नाहीये. अनेक असे थोर महात्मे आहेत की ज्यांना माहीत आहे की या दोन समाधीमध्ये फरक आहे. योग मार्गातली समाधी ज्ञान मार्गाच्या समाधीसाठी पोषक होऊ शकते, म्हणजे तिचा तिरस्कार नाहीये. आपण एकदमच त्याविषयी तिरस्कार भावना ठेवणं हे तर अजिबात योग्य नाहीच आहे, कारण आपल्याला मुळातच रागद्वेष संपणे गरजेचं आहे असं आपण ठरवलंय. मग त्यामध्ये हे सगळ्याविषयीच रागद्वेष आपल्याला संपले पाहिजेत, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला द्वेष पण नाही, रागही नाही. राग म्हणजे प्रीती, राग म्हणजे काय? प्रीती. तर त्यांच्याविषयी राग नाही आणि द्वेष नाही, हे दोन्ही नाही. त्रिलोकाविषयीच नसल्यामुळे या समाधीविषयी सुद्धा, म्हणजे योग मार्गाच्या समाधीविषयी सुद्धा राग किंवा द्वेष असण्याचा प्रश्न येत नाही. उपेक्षा आहे. उपेक्षा म्हणजे आपल्याला घेणं देणं नाही, त्याची गरज नाही त्याची आपल्याला. उपेक्षा हा पदार्थ कसा असतो, त्याची आपल्याला गरज नसते. गरज वाटली एखाद्या विषयाची, एखाद्या पदार्थाची गरज वाटली की मग पुढे प्रश्न येतो, तो पदार्थ प्रतिकूल का अनुकूल, आणि अनुकूल प्रतिकूल ठरला की त्याप्रमाणे राग द्वेष तयार होतो. अनुकूल ठरला तर राग आणि प्रतिकूल ठरला तर द्वेष, हे आपण मगाशी पाहिलंच. आणि मग त्यानुसार सुख किंवा दुःख, आणि मग हे दुष्टचक्र आहे, हे थांबत नाही कुठेच, हे थांबतच नाही. हे ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी आपला प्रपंच संपला. हे दुष्टचक्र आहे. कुठलं? सुख आणि दुःख. सुख आणि दुःख हे तर फल आहे, पण त्या फलामध्ये आपण अडकलेलो आहे. आपल्याला असं वाटतंय सुख आणि दुःख भोगण्यामध्ये संसार आहे. सुख आणि दुःख भोगण्यामध्ये संसार नाही आहे. सुख दुःख तर हे फार खालची पातळी आहे. सुख दुःख हे काय? सुख दुःख हे तयार झालेलं आहे, म्हणजे ते फल आहे. कार्याचं कार्य येते, बरंच लांब आहे खाली, है ना. कारण मुळात काय आहे की सुख दुःख का तयार झालं? अनुकूलता प्रतिकूलता मुळे रागद्वेष होतं ना, आणि रागद्वेषामुळे पुढे त्याला सुख दुःख झालेलं आहे. किंवा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता येतो. सुख दुःख का तयार झालं? कारण पाप पुण्य होतं म्हणून. पाप पुण्य का होतं? कारण धर्म अधर्म होता म्हणून. मग धर्म अधर्म का होता? कारण त्याला असं वाटलं की ह्याच्यातून आपलं काहीतरी भलं होईल म्हणून धर्म, ह्याच्यातून वाईट घडलं म्हणजे भलं वाटलं पण भलं नाही घडलं तर तो अधर्म ठरतो. तर अशा प्रकारे आपण विचार जर केला तर सुख दुःख ही काही पहिली पायरी नाहीये, ते तर शेवट आहे. आणि आपलं लक्ष तिथेच आहे, फक्त सुख दुःखावर लक्ष आहे, त्याच्या पाठीमागे लक्ष नाहीये. ते सुख दुःख का तयार झाले याच्याकडे लक्ष नाही. लक्ष नाहीच असं नाही, स्थूल रूपाने सगळे पाहतात की सुख दुःख कशामुळे मिळतं. लोकांना वाटतं की बंगला असेल तर सुख मिळतं, गाडी असली तर सुख मिळतं, असं वाटतं. आणि म्हणून त्याच्या पाठीमागे नको तितकं लागतात. किती लागतात? नको तितकं. पार जीवाचा आटापिटा करून त्या पदार्थांच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती दिसते. म्हणजे स्थूल रूपाने ज्याच्यातून सुख मिळेल, ज्याच्यातून दुःख मिळणार नाही, अशा गोष्टींकडे जीव धावताना दिसतो. आणि त्यासाठी अख्खं आयुष्य व्यसतो का नाही? अख्खं आयुष्य याच्यातच जातं. पण खरं तर हे सुख दुःख जे आहे हे तर फल आहे, किंवा ही तर एकदम शेवटची अवस्था इथे खाली. त्याचं कारण काय शोधत गेलं पाहिजे ना. पण तेवढं काही कोणी विचार करू शकत नाही. असो, समाधी जी आहे ही समाधी ज्या साधनाने प्राप्त होते त्या साधनांमध्ये सर्वात उत्कृष्ट साधन व्यवहारामध्ये जे आहे ते आहे योग मार्ग, म्हणजे पतंजल योग. पण
या यम नियम आसन या अष्टांग योगाचं खंडन ज्ञान मार्गामध्ये आहे, परंतु हे न समजल्यामुळे फार मोठा गोंधळ आहे. आपल्याला त्या वाटेला जायची गरज नाही आहे. पण जर एखाद्याला वाटत असेल की नाही मी हे पण करतो आणि जरा थोडंसं धट बनतो, तर त्याने ते काही करू नये असंही नाही आहे, कारण की ते पोषक ठरू शकतं. कारण त्याने सत्व वाढतं. सत्व वाढल्यानंतर आपल्याला फायदा आहे, तोटा नाही. सत्वगुण हा आपल्यासाठी काही तोट्याचा विषय नाही. जितकं सत्व अंगात असेल तितकं धैर्य राहतं. जितकं रज वाढेल तितकं धैर्य ढासळायला सुरुवात होते. जितकं तम वाढेल तितकं धैर्य फारच ढासळत. बोधाचा आणि त्याचा संबंध खरा तर नाहीये, पण धैर्य जर नसेल तर सत्व पाहिजे. अंगात धैर्य नसेल तर काय पाहिजे? सत्व पाहिजे. आणि सत्व जर ठेवायचं असेल, सत्व जर प्राप्त करायचं असेल किंवा सत्व टिकून ठेवायचं असेल तर बरेचसे पूर्वशास्त्रातले उपाय किंवा साधनं आपल्याला पोषक ठरतात. आणि म्हणून साधू संतांनी अनेक ठिकाणी पूर्वशास्त्रातल्या साधनांचा अभ्यास सांगितलेला दिसतो. याचा अर्थ ती साधनच सर्वोत्कृष्ट किंवा शेवटावर नेणारी आहेत असं म्हणता येत नाही, कारण उपनिषदांमध्ये ज्ञानाशिवाय कशानेही मुक्ती होत नाही असं सांगितलेलं आहे. ज्ञान हाच सर्वात शेवटचा उपाय आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही उपाय चालत नाही. तर समाधी जी आहे ही समाधी अखंड पाहिजे. आणि समाधी म्हणजे अधिष्ठानाशी सम असणं, म्हणजे सच्चिदानंद रूप भगवंताशी एक रूप असणं, याला म्हणतात समाधी. अर्जुन एकदम उत्कृष्ट प्रश्न भगवंताला विचारतो रणांगणावर. श्रीमद भगवद्गीता जेव्हा अर्जुनला सांगण्यात येते त्यावेळेस अर्जुन एक प्रश्न विचारतो की ज्या तत्वाशी मला एकरूप व्हायचंय, म्हणजे ज्या भगवंताशी किंवा तुमच्याशी जे मला तुम्ही जे काही तत्वरूप आहात त्या तत्वाशी, ज्या तत्वाशी मला एकरूप व्हायचंय ते तत्व आणि मी एकरूप मूळचेच आहेत का नाही आहेत? म्हणजे खरं तर मूळचे आपण एक ते तत्व आणि मी एकरूप आहे का नाही आहे? आता जर एकरूप आहेत तर पुन्हा एकरूप करण्याची गरज काय? आणि एकरूप नाहीत तर एकरूप होण्याचा प्रश्नच येत नाही. असे प्रश्न आहेत. म्हणजे अर्जुनाचा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न येतो. तो सच्चिदानंद रूप असलेला भगवंत म्हणजे अधिष्ठान आणि आपण सम म्हणजे एक. सम याचा अर्थ काय होतो? एक, समान. सम म्हणजे एकरूप. आपण दोघे सम आहोत म्हणजे काय आहोत? एक आहोत, एकच आहोत. समता किंवा समान आहोत. तर अधिष्ठान रूप असलेला जो देव आहे, सच्चिदानंद रूप भगवंत आहे, हा देव आणि आपण सम आहोत की नाही मूळचे? मग सम जर आहोतच तर पुन्हा सम करण्याचं कारण काय? आणि सम जर नाहीत तर सम कधीच होण्याचा प्रसंग येणार नाही. असा हा प्रश्न आहे अर्जुनाचा. म्हणजेच समाधी प्राप्त करायची का नाही? अधिष्ठानाशी सम म्हणजे एकरूप व्हायचं की नाही? मग व्हायचंय का आहोत? म्हणजे आधीचेच आहोत का नंतर होणार आहे? या प्रश्नाचा उलगडा करणे हाच परमार्थ आहे. समाधी ही प्राप्त करावी लागते का समाधी आहे? म्हणजे अधिष्ठानाशी सम आहे का अधिष्ठानाशी सम व्हायचंय? पण समाधी शब्दाचा अर्थ काय आहे हे कळल्याशिवाय पुढचा विषय हाताळण्यात काही अर्थ नाही. मुळात समाधी शब्दाचा अर्थ आहे अधिष्ठानाशी सम, अधिष्ठानाशी एकरूप होणे किंवा एकरूप असणे, होणे किंवा असणे. तर अधिष्ठानाशी सम, अधिष्ठान म्हणजे भगवंत. याच फक्त प्रश्नाचं उत्तर शोधणे म्हणजे परमार्थ आहे. म्हणजे समाधी प्राप्त करणे हाच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही. समाधी लागली पाहिजे, समाधी पाहिजे. मग कोणाला कशी समाधी लागेल सांगता येत नाही. खरं तर आपण रोज रात्री झोपतो तेव्हा समाधीतच असतो. हे तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी अनेक वेळा मी हे सांगत असतो. आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा कुठे असतो? समाधीत असतो. पण ती समाधी नाहीये. का नाहीये? कारण त्या ठिकाणी सम असलेलं जे तत्व आहे, सम असलेला जो भगवंत आहे, अधिष्ठान रूप भगवंत जो आहे, सच्चिदानंद रूप भगवंत आहे, तो आपल्याला अज्ञातत्वाने ज्ञात आहे, ज्ञातत्वाने ज्ञात नाही. जागृत अवस्थेमध्ये तो ज्ञातत्वाने ज्ञात करता येतो. म्हणून सुषुप्ती अवस्था ही आपल्याला समाधी धरता येत नाही. परंतु जर सुषुप्तीमधून आपण जागृताने
स्वप्न अवस्थेमध्ये असलेल्या चुकीच्या बोधाला स्वीकारलं नाही, म्हणजेच जागृत आणि स्वप्न अवस्था स्वीकारली नाही, तर सुषुप्ती अवस्था ही समाधी, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. साचची म्हणती साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव हा साचोकारा म्हणून. म्हणजे जर स्वप्न आणि जागृती स्वीकारली नाही किंवा स्वप्न आणि जागृती आला नाही, आता स्वप्न आणि जागृती येणार नाही का, तो येणार, पण आला तरी मानत नाही ना. स्वप्न आणि जागृती न मानणे हे फार अवघड आहे. स्वप्न जागृती न मानणं, स्वप्न जागृतीचं खंडन करणं हे फार अवघड आहे. पण ते झालंच तर एकच अवस्था राहते, कुठली? सुषुप्ती. आणि सुषुप्ती जेव्हा एकच अवस्था राहते तेव्हा ती सुषुप्ती राहत नाही, ती समाधी असते, असं ज्ञानदेवांनी लिहिलंय. पण हे अवघड आहे, हे कसं करणार, हा मोठा प्रश्न आहे. तो एक वेगळा अभ्यास आहे, ती एक प्रक्रिया आहे. अवस्था किंवा स्वप्न जागृत सुषुप्ती या अवस्थेंच्या द्वारे समाधी ही पण एक चांगला अभ्यास आहे. लोक माझ्याकडे येऊन काय हा अभ्यास विचारत नाहीत मला, किंवा ते मला काही सांगत नाही, महाराज आम्ही असा अभ्यास केलाय ना बघा, असं 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 असतं, कोणी काही सांगत नाही. कारण कोणी अभ्यासच करत नाही, तर त्यांना वेगळेच अभ्यास आहेत. कुठले अभ्यास आहेत? नको त्या गोष्टीचे प्रश्न पडलेत आयुष्यामध्ये, हे कुठलं करणार, हे कधी करणार, आहे की नाही? नाही तर मग सगळ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत, असं काहीतरी असेल. असो, समाधी, समाधी ही जी आहे ही आपल्याला समजून घेतली पाहिजे. काय करायचंय हे नंतर करावं, आधी समजून घ्यावं. समजून घेतल्याशिवाय केलेली कृती ही घातक असते, घातक होऊ शकते. आधी समजून घ्यावं काय समाधी म्हणजे. आपण सगळं करू, समाधी करायची करू, पण आधी समजून घेऊ काय. काही लोक सांगतात तू सुरू कर, आपण मग पुढं कळल, असं पण सांग. आता एखाद्याला तशी श्रद्धा असेल तर त्यांनी तसं करावं, वेळ लागतो फक्त. त्याला काय होतं, एखाद्याला म्हटलं तू यम नियम आसन प्राणायाम कर, तुला आपोआप समाधीपर्यंत जाता येईल. आणि एखाद्याने तसं केलंच तर काय होणार, जाईल तो 1450 वर्ष चांगदेवासारखा भरकटत राहील, आणि त्यावेळेस नंतर होईल आपोआप भगवत अवतार होईल, आणि त्याला मग त्याच्या पलीकडचा अभ्यास कळेल. पण त्याला एवढा वेळ जाईल, मग त्याची काय होईल, वेळ जाईल तेवढा. पण वाटोळं करून घेण्यापेक्षा असं केलेलं असतं बरं. संसारामध्ये किडामुंगी होण्यापेक्षा आणि अत्यंत नीच शरीरामध्ये जाण्यापेक्षा या दिशेने गेलेलं कधीही चांगलं. म्हणून धर्मशास्त्र का होईना एखाद्याने करत राहावं, असं साधू संत सांगताना आपण पाहतो. परंतु याचा अर्थ धर्मशास्त्राचा आपण स्वीकार करतो हा गैरसमज कोणी करू नये. तर ही जी समाधी आहे या समाधीचा आपल्याला अभ्यास करणे आहे. समाधी ही प्राप्त होते जर नामरूपाची उपेक्षा केली तर, सच्चिदानंद भगवंतामध्ये आपण तत्पर झालो तर ही समाधी प्राप्त होते. ही समाधी अखंड राहते. पण ही समाधी जी आहे ही समाधी कशी असते, किंवा ह्या समाधीचे त्या समाधीत काही अवस्था असतात का? कारण ती समाधी ही एक अवस्था आहे. ही काय, ही एक अवस्था आहे. मग ह्या अवस्थेचे काही प्रकार असतात का? या अवस्थेमध्ये काही खाणाखुणा आहेत का, की जेणेकरून आपल्याला पुढे जायला बरं राहील. हे कळण्यासाठी म्हणून पुढचे श्लोक आहेत. पुढच्या काही श्लोकांमध्ये या समाधीचा अभ्यास सांगितलेला आहे. ही समाधी या मार्गाने प्राप्त करा असं सांगितलेलं नाहीये. आधी जर केलं तर तुम्ही या समाधीच्या या अवस्थेला जाल असं सांगितलेलं आहे. तुम्हाला हे पाहायला मिळेल, या अवस्थेला तुम्ही याल. म्हणजे इथून पुढे आपण जो काही शब्द या समाधीचा विचार करणार आहोत, या समाधी आपल्याला अशा प्राप्त नाही करायच्यात. आपल्याला काय करायचंय, आपण जर आधी ते केलं तर हे आपल्याला अनुभवायला मिळेल. हा अनुभव येईल आपल्याला. काय, सविकल्पो निर्विकल्प समाधीर द्विविधो हृदि दृश्य शब्दानुविद्धेन सविकल्प पुनर्द्विधा. सरळ सरळ श्लोकाचा असा अर्थ आहे, सविकल्प आणि निर्विकल्प असे समाधीचे दोन प्रकार आहेत. म्हणजे ही जी समाधी आहे ही दोन भागामध्ये विभागली जाऊ शकते. एक सविकल्प आणि दुसरी निर्विकल्प. आणि ही समाधी हृदयामध्ये असते. समाधी द्विविधो हृदि म्हणजे हृदयामध्ये ही समाधी असते. दृश्य शब्दानुविद्धेन, दृश्य आणि शब्द अशा प्रकारची सविकल्प पुनर्द्विधा, सविकल्प समाधी पुन्हा विभागण्यात येऊ शकते. सविकल्प समाधीचे दोन प्रकार आहेत, निर्विकल्प समाधी आणि सविकल्प समाधी. ह्या दोन समाधी आहेत. पण सविकल्पचे दोन भाग आहेत. एक आहे शब्दानुविद, एक आहे दृश्यानुविद. दृश्यानुविद आणि शब्दानुविद अशा दोन सविकल्प समाधी आहेत.
आणि निर्विकल्प एक समाधी आहे. ही हृदयामध्ये असते, म्हणजे हृदयामध्ये या समाधीचा अभ्यास होत असतो. म्हणजे हा काही जगाचा विषय नाही, हा काही दुसऱ्यांना दाखवण्याचा विषय नाही. म्हणजे ही जी काही समाधी असेल ही आपल्या शेजारी बसलेल्या माणसालाही कळणार नाही. तुमच्या मनात काय चाललंय हे कोणाला कळतं का? कोणालाच कळत नाही. शक्यतो कळतं, अपवादात्मक काही ठिकाणी कळतं, म्हणजे एखादा योगी महापुरुष असेल त्याला कळू शकतं, तसा अभ्यास त्याचा असेल तर. किंवा एखादी व्यक्ती आपल्या सहवासात बराच काळ राहत असेल आणि आपल्याला त्याचं मन समजू लागलं असेल तर कदाचित आपल्याला त्याच्या मनातलं कळू शकतं. ते पण किती कळेल? थोडंफार कळेल, सगळंच कळेल असं नाही. तर अपवादात्मक घटनांमध्ये ते कळू शकतं मनात काय चाललंय. पण साधारणपणे 99.99% कळतं का? नाही कळत. म्हणजे मनात काय चाललंय शेजारी बसलेल्या माणसाचे हे जर कळत नाही तर हृदयात काय चाललंय कसं कळेल? का कळेल? हृदयातला विषय कळू शकत नाही. हृदयाचा ऍक्सेस कोणालाच नाही. हृदयापर्यंत कोणाला जाता येत, दुसऱ्याच्या मनापर्यंत जाता येणं पण कठीण आहे, अवघड आहे, फारच कठीण आहे. तर हृदयापर्यंत जाणं हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. म्हणून दुसऱ्याची अवस्था, कुठली समाधी आहे त्याला हे सांगता येत नाही. मग कोणाला सांगता येईल? ज्याचं त्यालाच सांगता येईल. म्हणून ज्याचा त्यालाच हा भोग घेता येईल. हा जो उपभोग आहे समाधीचा हा ज्याचा त्यालाच होणार आहे, दुसऱ्याला होणार नाही. ज्याचा त्यालाच या समाधीचा अभ्यास करता येणार आहे, दुसऱ्याला तो करता येणार नाही. या 23व्या श्लोकामध्ये खरं तर फक्त एवढंच लिहिलेलं आहे. आणि मग या श्लोकाचा विस्तार पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. काय? 23वा श्लोक सविकल्प आणि निर्विकल्प अशा दोन समाधी आहेत. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी दोन्हीही हृदयामध्ये प्राप्त होतात. हृदयामध्ये ती समाधी प्राप्त करता येते, हृदयामध्ये समाधी लावता येते असं म्हणून. आणि सविकल्प समाधीचे पुन्हा दोन भाग आहेत, एक शब्दानुविद आणि एक दृश्यानुविद. असा हा 23व्या क्रमांकाचा श्लोक आहे. याच्यामध्ये फक्त विभागणी सांगितलेली आहे. पुढच्या श्लोकांपासून या समाधीचा अभ्यास सांगितला आहे, म्हणजे काय आहेत नक्की या समाधी. पण सविकल्प म्हणजे विकल्पासह आणि निर्विकल्प म्हणजे विकल्परहित, असा सरळ सरळ अर्थ आहे. विकल्परहित समाधी आणि विकल्प सहित समाधी. दृश्य अनुविद आणि शब्दानुविद ह्या सविकल्पाच्या म्हणजे विकल्प सहित जी समाधी आहे त्याच्या दोन अवस्था आहेत, किंवा दोन त्या समाधीचे भाग आहेत असं म्हणू शकतो आपण. तर शब्दानुविद म्हणजे फक्त शब्दांच्या द्वारे आहेत, आणि दृश्यानुविद म्हणजे दृश्यांच्या संबंधाने, शब्दाच्या संबंधाने आणि दृश्याच्या संबंधाने, अशा दोन सविकल्प समाधी आहेत. या समाधीचा एक एक करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. 23वा श्लोक समाप्त. कारण ह्याच्यामध्ये काही अभ्यास करण्यासारखं नाही. याच्यामध्ये आपल्याला क्रमाने दोन्ही समाधीचा अभ्यास करायचा आहे. 24वा श्लोक कामध्या चित्तगा दृश्या तत् साक्षित्वेन चेतनम ध्यायत दृश्यानुविद्धोयम समाधी सविकल्प. आता एखाद्याने असा विचार करून, म्हणजे या अवस्था ज्या सांगितल्या ह्या विचार करून जर त्या समाधीकडे पाहिलं तरी ते समाधी प्राप्त होऊ शकतात. हा एक भाग. पण मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे मागचा जो अभ्यास आहे म्हणजे उपेक्षा, ते केल्यानंतर हे असं तयार झालं तर तो दुसरा भाग. आपल्याला जे शक्य आहे ते करावं. पण शक्यतो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्रिलोकाची उपेक्षा करा, हे आपोआप तयार होईल. कारण हे जर करायचं ठरवलं तर इतका अवघड आहे किंवा अशक्य आहे. बरेचसे लोक हे करतात बरं, डायरेक्ट समाधीचा अभ्यास. समशी एकदम एकरूप होण्याचा प्रयत्न करणं कुठल्याही पद्धतीने हे अवघड आहे. कारण याच्यामध्ये सविकल्प असो किंवा निर्विकल्प असो, कुठली समाधी प्राप्त करायला जर एखादा प्रयत्न करू लागेल एकदमच तर त्याला ते अवघड आहे. कारण तो एकदम फलाची अपेक्षा करतो. हे फल आहे, ही अशी अवस्था होणे, ही अवस्था अशी होणं, ही फल आहे. पण ही अवस्था अशी तयार करत राहणं म्हणजे प्रयत्न करणं, तसा हे काही फल म्हणता येत नाही. ती क्रिया म्हणावी लागेल. मग त्या क्रियेतून पुन्हा हेच फल मिळेल असं म्हणता येत नाही. म्हणजे सविकल्प नावाची जी काही समाधी असेल, या सविकल्प समाधीचा जो काही अभ्यास असेल, म्हणजे सविकल्प समाधी म्हणजे अशी याला सविकल्प समाधी म्हणतात, असं जर म्हटलं तर तशा पद्धतीने प्रयत्न करत राहणे
म्हणजे सविकल्प समाधी प्राप्त करणे असं होणार नाही. आधी काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यातून हे तयार झालं पाहिजे. काय? आधी काहीतरी करायला पाहिजे, आधी काहीतरी कष्ट करायला पाहिजे, जेणेकरून त्या कष्टाचं फल म्हणून त्याला सुख मिळायला पाहिजे. व्यवहारामध्ये एखादा आधी कष्ट केलं आणि मग त्याच्यातून सुखकारक असे, सुख देणारे असे पदार्थ त्याला मिळाले तर ते योग्य आहे. पण त्या पदार्थांवर लक्ष ठेवलं आणि आधीचं काहीच नाही केलं तर जमेल काय? उदाहरणार्थ, एखादा मनुष्य गाडीमधून फिरतो, कारमध्ये एखादा मनुष्य चाललेला आहे. आता तो कारमध्ये चाललेला आहे, हे काय? हे फल आहे. ते का झालंय? उदाहरणार्थ, त्याने आधी काहीतरी तसे कष्ट केलेत किंवा वडिलोपार्जित संपत्ती आहे, काहीतरी त्याच्या पाठीमागे, त्याने नाही तर कोणीतरी, तर आधी काहीतरी कष्ट आहेत, त्या कष्टामुळे त्याच्याकडे गाडी आहे आणि त्यामुळे त्या गाडीतून तो चाललेला आहे. पण आता एकदा अनोळखी मनुष्य जर दिसला तर त्याला वाटतं हा गाडीतून चाललेला आहे. मग त्याने जर एकदमच गाडीत बसण्याचा प्रयत्न केला तर जमेल काय? त्याला काय करावं लागेल आधी? म्हणजे गाडीत बसणे आणि गाडीतून जाणे हे जे दिसतं हे नंतर आलेलं आहे, त्याच्या आधी काहीतरी आहे, त्या आधीचं करावं लागेल तेव्हा हे आलंय. पण एखादा एकदमच फलाकडे बघून त्या फलाचा जर विचार करू लागला, त्या फलाची अभिलाषा धरली तर त्याला हाताला लागेल काय ते? आणि त्याने प्रयत्न केला गाडीत बसायचा तर जमेल काय? पण तो म्हटला नाही, हे आधी त्याने काय केलं मला घेणं नाही, मला गाडीत बसायचं असं म्हटलं, त्याला काय करावं लागेल? मग त्याला मार खावा लागेल. तो जर जाऊन गाडीत बसला एकदम तर त्याला कोणी बसू देईल काय? बसू देणार नाही. किंवा त्याला मग शॉर्टकट शोधावं लागेल, गाडी चोरावी लागेल, काहीतरी करावं लागेल ना. पण काहीतरी करावंच लागेल. पण त्याने जर काही अयोग्य वर्तन केलं तर त्याला तसे त्याचे दोष भोगावे लागतील, त्याला काही करू शकत नाही. म्हणजे आधीच न करता पुढचं जर करायचा एखादा प्रयत्न करेल तर त्याला ते फल मिळेलच का? आणि मिळाल तरी दोषासकट मिळेल का दोष रहित मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून आधीच्या क्रियेवर लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच या समाधींमध्ये आधीचे जे सांगितलेलं आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग ती कुठलीही समाधी असो, सविकल्प असो का निर्विकल्प असो, क्रमाने ह्या समाधी आहेत का क्रमाने नाही आहेत? तर त्या क्रमानेच आहेत. सविकल्प समाधी पहिली आहे, निर्विकल्प समाधी नंतर आहे. सविकल्प समाधीमध्ये सुद्धा दोन भाग आहेत, एक शब्दानुविद, दुसरी दृश्यानुविद. दृश्यानुविद समाधी ही पहिली आहे आणि शब्दानुविद ही दुसरी आहे आणि मग निर्विकल्प समाधी आहे. पण ह्या अशा क्रमाने आलेल्या आहेत, ह्याच्यातून ही तयार झालेली आहे. दृश्यानुविद समाधी या श्लोकामध्ये सांगितलेली आहे, पहिली समाधी. म्हणजे ही दृश्यानुविद समाधी म्हणजे दृश्यानुविद अवस्था, ही अवस्था इथे सांगितलेली आहे. कोणाची? कुठे? हृदयामध्ये. कोणाची? ही कोणाची अवस्था आहे? ही अवस्था कोणाची आहे? समाधी ही जी आपण पाहतो ही समाधी अवस्था कोणाची आहे? जो कोणी नामरूपाची उपेक्षा करतोय त्याची ती अवस्था. म्हणजे नामरूपाची उपेक्षा करणारा जीव आहे. आपण जीव या शब्दाने त्याचा विचार केलेला आहे. तो जीव जो आहे, प्रत्येकाकडे प्रत्येक जण जो जीव आहे, म्हणजे आपण जीव आहोत हे पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे. तर हा जो जीव आहे या जीवाने नामरूपाची उपेक्षा केली असं अपेक्षित आहे. जीवाच्या पुढे असलेलं सगळं नामरूपात्मक आहे हे त्याने आधी लक्षात घेतलंय, त्याने त्या नामरूपाची उपेक्षा केली असं आपण मानतोय आणि मग त्याच्यातून त्याला ही अवस्था तयार होणार आहे. दृश्यानुविद समाधी. कुठली समाधी त्याला प्राप्त होणार? ही कुठली समाधी आहे? सविकल्प समाधी आहे. ही विकल्प असलेली समाधी आहे, म्हणजे हा शेवट नाही आहे, त्याच्या पुढे जावं लागणार आहे. विकल्प रहित आणि विकल्प सहित, विकल्प सहित समाधीचा सध्या अभ्यास करतोय. त्यातली दृश्यानुविद समाधी. दृश्य, दृश्य काय काय आहे, दृश्य काय काय आहे ह्याचा हा अभ्यास. काय काय दृश्य आहे हे शोधावं लागेल. डोळ्याने दिसणारं जे सगळं ते दृश्य आहे, जे डोळ्याला दिसत नाही पण या शरीराच्या बाहेर आहे ते सगळं दृश्य आहे. जे डोळ्याने दिसतं किंवा दिसत नाही ते सगळं दृश्य आहे. आता फक्त आपण एक इंद्रियाचा विषय घेतला, बाकीच्या इंद्रियांना सुद्धा जे दृश्य आहे, म्हणजे कानाला जे दृश्य आहे, दृश्य म्हणण्यापेक्षा त्या कानाला जे ऐकू येत ते दृश्य शब्दातच आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांच्या कक्षेत जे येतं
आणि जे येत नाही, या शरीराच्या पेक्षा बाहेर आहे, हे सगळं दृश्य आहे. पण यांचा इथे काही अभ्यास सांगितलेला दिसत नाहीये. म्हणजे ते आधीच आपल्याला माहिती आहे असं लक्षात घेतलंय. जेव्हा नामरूपाचा आपण विचार केला, नामरूपाची उपेक्षा केली, तेव्हा ते झालंय असंच अर्थ. एकदमच इथे काय केलंय की एकदम या श्लोकामध्ये कामाध्याश्चित्तगा दृश्याः, काम, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा, दया इत्यादी जे काही आहे, जे काही हे सगळे प्रकार आहेत आपल्याकडे आहे. सगळ्यांकडे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं आपल्याकडे आहे. तर हे सगळं जे आहे त्यांना इत्यादी असं म्हणून हे सगळं दृश्य आहे. हे काय? कामध्याश्चित्तगा दृश्या. हे काय सगळं? हे सगळं दृश्य आहे. पहिला भाग आहे, पहिलं चरण, पहिला भाग. म्हणजे ह्याच्या बाहेरचं जे दृश्य होतं त्याला इथे वाजच केलं, ह्याला धरलेलं नाही. म्हणजे ते नाहीत असं नाही, ते आधीच अभ्यास झालाय असं अपेक्षित आहे. 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये यांच्याद्वारे 10 विषय जे आपण भोगतो हे सगळे आधीच काय दृश्य हे लक्षात येतं. हे कोणाला दृश्य आहे? हे मनाला दृश्य आहे. डोळा पाहतो का मन पाहतं? मन पाहतं, मनाला दृश्य आहे. पण आपला समाधीचा विचार कुठे आहे? मनात नाहीये. समाधी मनात लागते का? इथे काय लिहिलंय? शब्द आधी वापरलेला आहे, हृदय. म्हणून इथे या बाहेरला सोडलेला आहे. समाधी मनात लावायची का हृदयात लावायची असा प्रश्न आहे. म्हणजे जीवाशी संबंधित आहे का प्रमातेशी संबंधित आहे? समाधी मनाच्या द्वारे का जीवाच्या द्वारे? मनाच्या द्वारे समाधी लावायची असं बऱ्याच लोकांचा समज असल्यामुळे बरेचसे लोक त्या मनाला काय करतात? स्थिर करण्याचा, एकाग्र करण्याचा प्रयत्न करतात. मन, बुद्धी यांच्याद्वारे यांना समाधीमध्ये घेतात. वास्तविक दृश्य जे आहे 5 आणि 5 10 विषय जे आपल्याला दृश्य आहेत हे इंद्रियांना दृश्य आहेत. ते खरे इंद्रियांना नाही, ते मनाला आहेत. ते मनाला सगळे दृश्य आहेत. पण आपला अभ्यास मनाच्या समाधीचा नसून आपला अभ्यास हृदयाच्या समाधीचा आहे. आणि हृदय म्हणजे जीवाशी संबंधित आहे, म्हणून हा जीवाचा अभ्यास आहे. तर जीवाला काय दिसतं? सगळ्यात पहिल्यांदा जीवाला जर बाहेर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा दिसतं मन. जीवाने खाली बघितलं, जीवाने बाहेर बघितलं तर त्याला काय दिसणार आहे? मन. किंवा त्या मनालाच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो? त्या मनामध्ये असलेले असंख्य उत्पात, म्हणजे मनाच्या असंख्य वृत्ती किंवा बुद्धीचे असंख्य तरंग हे त्या जीवाला दिसतील, दिसायला पाहिजे. दिसायला पाहिजे, दिसत नसतील तर त्याला ती समाधी नाहीये. दिसायला पाहिजे. आपल्या मनात काय चाललंय हे डोळ्यांना दिसत नाही. आपल्याच मनात काय चाललंय हे आपल्याच डोळ्यांना दिसत नाही. आपल्या मनात काय चाललंय हे आपल्याच कानाला ऐकू येत नाही. आपल्याच मनात काय आहे ते काही आपल्या कुठल्याही इंद्रियांना कळत नाही. त्यामुळे या स्थूल शरीराचा उपयोग मनाला जाणण्यासाठी नाहीये. स्थूल शरीराला जाणण्यासाठी मनाचा उपयोग आहे, पण मनाला जाणण्यासाठी स्थूल शरीराचा उपयोग अजिबातच नाही. म्हणजे शरीर हे जे साधन आहे, स्थूल शरीर हे जे साधन आहे, हे विषय भोगण्यासाठी जरी असलं तरी मन भोगण्यासाठी नाहीये. या स्थूल शरीराचा उपयोग विषय भोगासाठी होतो, 10 विषय. पण या स्थूल शरीराचा उपयोग मनाला भोगण्यासाठी नाही होत, उलट नाही होत का? होत आहे. पण मन मात्र शरीराला भोगतं. मन मात्र शरीराच्या द्वारे विषयाला पण भोगतं. मन काय करतंय? मन शरीराला आणि शरीराच्या बाहेर असलेल्या विषयांना, दोघांनाही. पण या मनाला भोगायचं असेल तर ना विषयांचा उपयोग आहे ना शरीराचा उपयोग आहे. या मनाला जर भोगायचं असेल तर मनाचाही उपयोग नाही. शरीरच शरीराला भोगू शकत नाही. हा डोळाच याच डोळ्याला पाहू शकत नाही. हे कानच या कानाला ऐकू शकत नाहीत. काय ऐकू शकत नाही? तसं मनच मनाला जाणू शकत नाही. मनानेच मनाला जाणता येणं शक्य नाही, कारण डोळ्यानेच डोळ्याला जसं पाहता येत नाही त्याचप्रमाणे मनानेच मनाला जाणता येणं शक्य नाही. मनानेच मनाच्या वृत्ती जाणता येणं शक्य नाही. त्या मनाला प्रकाशन करणारा म्हणजे मनाला जाणणारा कोणीतरी आतमध्ये, आणि तो जो आपण पाहतोय तो कोण आहे? जीव आहे. तो जीव आहे. म्हणजे त्या जीवाला, तो जो जीव आहे त्या जीवाला या मनाला दृश्य करणं शक्य आहे. पण कधी होतं असं? एखाद्या माणसाला
खूप धावपळ करायची सवय असते, खूप धावपळ करतो, खूप धावपळ करतो, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत धावत राहतो. त्या माणसाला त्याच्या मनात काय चाललंय हे कळणं अशक्य आहे. कोणाच्या मनात काय चाललंय? त्याच्याच मनात काय चाललंय हे कळणं अशक्य आहे. त्याला फक्त इंद्रियांशी घेणं देणं आहे. कशाशी घेणं देणं आहे? काही काही ना तर इंद्रियाशी पण घेणं देणं आहे, फक्त स्थूल शरीराशी घेणं देणं आहे. कोणाचं घेणं देणं कशाशी असतं? जास्तीत जास्त लोकांना फक्त स्थूल शरीराशी घेणं देणं आहे. काही लोकांना इंद्रियांशी घेणं देणं आहे. काहींना स्थूल देह आणि इंद्रियाशी घेणं देणं नाही, विषयांशी घेणं देणं आहे. कोणाला कशाशी घेणं देणं आहे? कोणाला कशाची गरज वाटते? बहुतेक सगळ्यांनाच कशाची घेणं देणं आहे? कशाची गरज वाटते? बहुतेक सगळ्यांनाच विषयाची गरज वाटते. विषय, बहुतेक सगळेजण विषयातच अडकलेले आहेत. आणि विषयाशी घेणं देणं असल्यामुळे शरीराशी घेणं देणं राहत नाही. शरीराशी आणि विषयांशी घेणं देणं असलं तर इंद्रियाशी घेणं देणं राहत नाही. इंद्रियाशी, शरीराशी, विषयाशी घेणं देणं असेल तर मनाशी घेणं देणं राहत नाही. असा हा प्रकार. पण विषयाशी घेणं देणं ठेवताना ह्या सगळ्यांचा संबंध असतोच. पण शरीराशी घेणं देणं असताना विषयाशी घेणं देणं राहत नाही. मनाशी घेणं देणं ठेवताना किंवा इंद्रियाशी घेणं देणं ठेवताना शरीराशी आणि विषयाशी घेणं देणं राहत नाही. मनाशी घेणं देणं असताना इंद्रियाशी, विषयाशी, शरीराशी घेणं देणं राहत. व्यतिरेक होतच. पण विषयाशी घेणं देणं असतं तेव्हा सगळ्यांशी संबंध असतो. शरीराशी घेणं देणं असतं तेव्हा कोणाचा संबंध तुटतो? विषयाचा संबंध तुटतो. म्हणजे उदाहरणार्थ एकदम वैतागलेला म्हातार आणि त्याची इंद्रिय वगैरे भयंकर दुखतात, किंवा आजारी पडलेला मनुष्य, तुम्ही आजारी पडले, एकदम आजारी पडले, किती ताप आलाय चांगला, 101, 2 असा ताप आलाय. आता आपल्याला विषयात रस वाटतो काय? 102 ताप आला, त्यावेळेस त्याच्या पुढे किती उत्कृष्ट विषय आणा, जिलेबी आणा, त्याला रस नाही देत. जिलेबी तर रस राहत नाही, करा तो. 101, 102 ताप आल्यानंतर म्हणजे शरीराशी घेणं तयार होतं. कारण शरीर पिडलेलं असतं. शरीराची एकदम पीडित अवस्था जेव्हा येते तेव्हा कशाशी घेणं देणं राहत नाही? विषयाशी घेणं देणं राहत नाही. म्हणजे आजारपणामध्ये किंवा म्हातारपणामध्ये, एकदम म्हातारपणामध्ये जेव्हा शरीर दुखायला लागतं, शरीर दुखायला लागलं, म्हातारपणामुळे दुखू देत किंवा आजारामुळे दुखू देत, जेव्हा शरीर दुखायला लागतं तेव्हा कुठल्याही विषयाशी घेणं देणं राहत नाही. कितीही उत्कृष्ट विषय असू देत, म्हणजे आपल्याला सगळ्यात आवडतं जेवण जरी आपल्या समोर आणून ठेवलं, पंचपक्वान्न आणून ठेवू देत, आवडतं जेवण आणून ठेवू देत, काहीही असू देत, जेव्हा शरीर पिडलं जाईल रोगाने किंवा वृद्धावस्थेमुळे, कारण काही असू दे, पण काय होईल? विषयामध्ये रस राहील का? नसतोच विषयात रस. आणि रोग आपल्याला सगळ्यांनाच लागतो, आपल्या शरीराला प्रत्येकालाच रोग लागतो. आणि रोगाची एक अवस्था अशी येते की सगळ्यांना माहिती आहे विषयामध्ये आपल्याला अजिबात रस राहत, अजिबात राहत नाही. अजिबात म्हणजे अजिबात शून्य होऊन जातो. कोणाशी बोलावं पण नाही वाटत. तर काय होतं? हा पण एक विषय आहे ना, बोलणे. बोलणे हा काय आहे? हा विषय आहे, हा कर्मेंद्रियाचा विषय आहे, वाचा. मग एकदम आपण फणफणलेलो असतो तापाने, तेव्हा बोला वाटतं काय? ऐका वाटतं कोणाचं? कोणी काय बोललं तरी त्रास होतो. आजारपणामध्ये काय होतं? चिडचिड काय होते? कोणी बोललं तरी त्रास होतो, बोलायचं म्हटलं तरी त्रास होतो, खायचं म्हटलं तरी त्रास होतो, चालायचं म्हटलं तरी त्रास होतो, काहीही करा त्रासच होतो. काय होतो? कारण त्याच्याशी घेणं देणं नसतं, पण ते येतं समोर. विषय कसे आहेत? जागृत अवस्था आहे, विषय समोर येणारच. पण आपली शरीराची अवस्था काय? आता विषय भोगण्याची नाही, म्हणून काय होणार? चिडचिड होणार. कशामुळे होते? म्हणून म्हाताऱ्या माणसाची आणि पीडित माणसाची म्हणजे रोगी माणसाची चिडचिड होत असते. काय होते? विषय तर येतात समोर, पण इंटरेस्ट तर नसतो. ज्याच्यात आपल्याला रस नाही ते जर आपल्या समोर सारखं यायला लागलं तर आपल्याला काय होतं? चिडचिड तयार होतं. असो, त्याचे परिणाम बरेच काय काय आहेत, सगळं सांगत बसण्याची गरज नाही, तुम्हाला माहितच आहे. पण अवस्था कशी आहे? गमतीशीर आहे का नाही? शरीर कशाशी घेणं देणं ठेवतं? विषय. म्हणजे शरीराला विषयांपर्यंत जाणे आहे, शरीराला विषयाशी घेणं देणं आहे. म्हणजे शरीराच्या द्वारे विषय आहेत, पण फक्त शरीर विषयाचा भोग घेऊ शकत नाही, त्याच्या आतमध्ये इंद्रिय लागतात. इंद्रियासह विषयाचा भोग शरीराला घेतात. शरीर विषयाला भोगेलच, पण त्यासाठी त्या शरीरामध्ये इंद्रिय पाहिजे. इंद्रिय जर नसेल तर तो विषय भोगता येत नाही. शरीर आहे पण डोळाच नाही, शरीर आहे पण इंद्रिय डोळा नाही, तर विषय भोगता येतो का? रूप नावाचा विषय भोगता येत नाही. शरीर आहे पण कान नाही, तर शब्द ऐकू येईल का? शब्द हा विषय भोगता येत नाही. म्हणजे शरीर असून उपयोग नाही, शरीराच्या आतमध्ये इंद्रिय पण लागतात. आणि इंद्रिय आहे, शरीर आहे पण मन नाही, तरी भोगता येत नाही. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा मन लीन होतं, आणि म्हणून आपल्याला आपल्या आजूबाजूला विषय असतो पण
शेजारी बोलणाऱ्या माणसाचा शब्द सुद्धा ऐकू येत नाहीत. का? कारण की कोण नाही? मन नाही. शरीर आहे, कान आहे, पण काय नाही. झोपलेल्या माणसाचे डोळे जरी उघडले तरी त्याला दिसतं का? तुम्ही गमतीने एखाद्या झोपलेल्या माणसाचे डोळे उघडले, त्याला दिसतं का? नाही दिसत. का? कारण मन नाही, त्याचं मन झोपलंय. असा संबंध आहे. पण हा सगळा एवढं सगळं दृश्य करायला लागतं, म्हणजे हे सगळं कळून घ्यायला लागतं. हे काय आहे? हे सगळं कळून घ्यायला लागतं. हे कळून घेतलं. हे सगळं दृश्य आहे. कोणाला? शरीराला विषय दृश्य आहेत, इंद्रियांना शरीर आणि विषय दृश्य आहेत, मनाला इंद्रिये शरीर विषय दृश्य आहेत. पण उलट नाही होतं. विषयाला शरीर कळत नाही, विषयाला शरीर कळत नाही, विषयाला आणि शरीराला इंद्रिय कळत नाहीत, विषयाला शरीराला इंद्रियांना मन कळत नाही. गमतीशीर खेळ आहे. खेळ आहे, छान खेळ आहे, मस्त रमवलेला खेळ आहे, रंगवलेला खेळ आहे. कोणाची गती कुठे आहे हे कळली पाहिजे. कोणाची गती कशी आहे, म्हणजे उलट काम नाही करत आपण. उलट काम कधी करणार नाही? गती कळली तर. कशाने काय होतं हे कळलं तर आपण उलट काम नाही करणार. नाही तर वाटतं ना डोळ्यांनी देव पावा. काय वाटतं? कारण त्याच्यात डोक्यात कोणीतरी भरवलंय. काय? डोळ्याने देव दिसतो असं भरवलंय, म्हणून तो डोळ्याने देव पाहण्याची कल्पना करतो. डोळ्याने काय दिसतं? रूप दिसतं. जिथे शब्द पण ऐकू येत नाही डोळ्यांनी, तिथं देव कसा दिसेल? डोळ्याला फक्त जेवढा अधिकार आहे तेवढंच त्याच्याकडून होणार आहे, त्याच्या पलीकडे त्याच्याकडून काहीच नाही होणार. डोळ्याला शब्द सुद्धा ऐकू येत नाही. डोळ्याला शब्द ऐकू येत का? येतो. म्हणजे ज्याचं काम त्यांनीच करायला पाहिजे. कानाला रूप दिसतं का कुठलं? कानाने मी रूप पाहतोय असं कधी होईल का? असं होऊ शकत नाही. म्हणून ज्याचं काम, ज्याला जो अधिकार आहे त्याच्याकडून तेच होणार आहे हेच ओळखा, म्हणजे विनाकारण धावत बसत नाही. ज्ञानमार्गाची सगळ्यात मोठी खासियत हीच आहे. काय? ज्ञानमार्गामध्ये सगळी माहिती दिली जाते. हे असं आहे, हे असं आहे, याने हे होतं, याने होतं, याने होतं, तुला काय करायचं कर. बाकीच्या मार्गामध्ये काय आहे? तुला काही सांगत नाही, तू करत राहा. बाकीच्या मार्गामध्ये काय? करत राहा. करत काय व्हायचं ते नंतर होईल असं सांगितलं. ठीक आहे. ज्ञानमार्गात असं नाही. ज्ञानमार्गामध्ये अभ्यास सांगितला जातो. शरीर म्हणजे काय, विषय म्हणजे काय, इंद्रिय म्हणजे काय, हे सगळं सांगितलं जातं. आणि मग काय करायचं हे सांगितलं जातं. असं नाही की सांगत नाही, सगळं सांगितलं. काय करायचं हे सगळं सांगितलं जातं. तर असो, दृश्य कोणाला काय हे कळतंय? कोणाला काय दृश्य आहे हे कळतंय का नाही? विषयांना शरीर दृश्य आहे, बरोबर आहे. विषयांना काय होतात? शरीर दृश्य होतं. पण शरीराला विषय दृश्य होतं का? सगळ्यांचा हँगओव्हर झाला. मी काय सांगितलं? मी तेच सांगितलं का? मी उलट सांगितलं. काय होतं ते, बऱ्याच वेळानंतर लोक हवेतच राहतात, त्यांना काय महाराज पोहोचताय ते लक्षात पण येत नाही. कारण तेवढ्या वेळात तुमचं मन कुठे गेलेलं असतं, जरा फेरफटका मारून येतं घरून. होतं ना मध्ये थोड्याशा काळात कधी कधी मन काय होतं ते गायब होतं. कुठे जातं त्याला पण कळत नाही, पण जातं. ठीक, असं होतं. असो, कशाला काय दृश्य आहे? विषयांना शरीर दृश्य आहे. आणि नाही ना, उलट झालं. शरीराला विषय दृश्य आहेत, इंद्रियांना मन दृश्य आहे. इंद्रियांना शरीर आणि विषय दृश्य. मनाला शरीर, इंद्रिये, विषय तिन्ही दृश्य आहे. मनाला हे तिन्ही जाणता येतात. मनाने आपल्याला शरीर पण जाणता येतं, मनाने इंद्रिय पण जाणता येतात, मनाने विषय पण जाणता येतात. पण या मनाला जाणतंय कोण? हे तिघं. म्हणून या तिघांना, याला मनाला जाणण्याच्या नादी लावावं काय? कधीही मनाला किंवा मनाच्या या असंख्य वृत्तींना कोण जाणू शकणार नाही? हे तिघे जाणू शकणार नाही. कधीही इंद्रिये, शरीर आणि विषय या मनाला म्हणजे त्याच्या असंख्य वृत्तीला अजिबात जाणू शकत नाहीत. म्हणून यांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न करूच नाही. थांब जरा, मी डोळे मिटतो आणि बघतो मनात काय चाललंय. अरे नाही शक्य बाबा, शक्य नाही. कशाने काय करायचं हे कळलं पाहिजे ना. पण हा जो एवढा विषय, हा जागा झाल्यापासून झोपेपर्यंत धावपळ करणाऱ्या माणसाला, सदैव धावणाऱ्या माणसाला लक्षात येऊ शकत नाही. जे नुसते धावतायत कशाच्या पाठीमागे, या तीन गोष्टीमध्ये जे रममाण आहेत त्यांच्यासाठी हा विषय अजिबात नाही. कशामध्ये? विषय, शरीर
आणि इंद्रिय, ज्या तिघांची खाज ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा विषय अजिबात नाही. ज्यांना कशाची खाज आहे? विषय, शरीर यांच्यातून पहिल्यांदा बाहेर या. अजिबात नाही. जे लोक ह्याच्यात रममाण आहेत त्यांचा हा विषय नाही. तुम्ही त्यातले असाल, तुमच्यासाठी हा विषय अजिबात नाही. कारण सविकल्प समाधी, पहिली समाधीची पायरी आहे, ती सुरूच होत नाही. ती सुरूच होत नाही, त्याचा विषयच नाही आलेला इथे. मला फक्त पार्श्वभूमी सांगतोय, माहिती सांगतोय मी. हा विषय सुरू झालेला नाही, हा श्लोक सुरू झालेला नाही. जे लोक इथे 3 ठिकाणी रममाण आहेत विषयामध्ये, म्हणजे मुलगा काय आहे, नवरा काय आहे, बायको काय आहे, प्रपंच काय आहे, सगळा व्यवहार काय आहे, जे लोक ह्याच्यात मेले त्यांना हा विषय उपयोगाचा नाही. त्यांच्यासाठी हा विषय नाही समाधीचा. आपण रोज ज्याच्यामध्ये रममाण आहोत ते काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे 3 आहेत का? हे 3 जर असतील तर सविकल्प समाधीचा तुमचा काही संबंध येऊ शकत नाही. कधीच येऊ शकत, कधीच नाही, कधीच येऊ शकत नाही. जन्मानुजन्मी जाऊ देत, किती जन्म जाऊ देत, तुमचा सविकल्प समाधीचाच संबंध येऊ शकत नाही. निर्विकल्प फार लांब आहे, पहिली पायरीच नाही येऊ शकत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा याच्यातून बाहेर आलं पाहिजे. आणि हे कसं शक्य आहे? शक्य कसं आहे? ह्या तिघातून बाहेर पडणं कसं शक्य आहे? इथे सांगितलंय सविकल्प समाधी म्हणजे काय, पण या तिघांचा निर्णय लावणं कसं शक्य आहे? ह्या तिघातून बाहेर पडणं कसं शक्य आहे? उपेक्षा. कसं शक्य आहे? उपेक्षा करा त्यांची. उपेक्षा करा म्हणजे काय करा? राग नाही, द्वेष काय नाही, राग नाही, द्वेष नाही. राग नाही, द्वेष नाही हे कधी होतं? हे कधी होतं? जेव्हा त्यांची गरज नसते. जेव्हा गरज नसते. गरज केव्हा नसेल? गरज केव्हा नसेल? जेव्हा दुसरी कशाची तरी गरज लक्षात येईल तेव्हा. दुसरी कशाची तरी गरज आहे हे लक्षात आलं तर ही गरज राहणार नाही. गरज कसली आहे? गरज भगवंताची आहे असं जिथपर्यंत लक्षात येत नाही. आपल्याला गरज कुठली आहे? पाठ नका करू, हे पाठ करून होत नाही. आपल्याला गरज काय पाहिजे? गरज म्हणजे काय आपल्याला हवंय? काय हवंय आपल्याला? भगवंत ही जर गरज असेल तर बायको ही गरज राहत नाही, नवरा ही गरज राहत नाही, विषय ही गरज राहत नाही. असले तरी फरक पडत नाही आणि नसले तरी फरक पडत नाही. म्हणजे राग आणि द्वेष राहत, म्हणजे उपेक्षा होते. उपेक्षा म्हणजे द्वेष नव्हे, गरज नसणे म्हणजे उपेक्षा आहे. उपेक्षा कशाला म्हणतात? पण या 3ची गरज राहिली नाही अशी स्थिती पाहिजे. ही 3ची गरज नाही. कसं राहिलं पाहिजे? 3ची, या तिघांची म्हणजे कोणाची? विषय, शरीर आणि इंद्रिय. ह्यांची काय नाही राहिली पाहिजे? गरज नाही राहिली पाहिजे. ह्यांची गरज का वाटते? विषय जर भोगलं नाही तर मरल मी असं वाटतंय. डोळ्याने जर पाहिलं नाही तर मरेल. डोळ्याने पाहिलं नाही तर, नाही दिसलं तर कसं व्हायचं, नाही ऐकू आलं तर कसं व्हायचं, नाही चालता आलं तर कसं व्हायचं असं वाटतंय, नाही बोलता आलं तर कसं व्हायचं. काही होत नाही. डोळे फुटले तरी काही होत नाही. म्हणून डोळे फुटलेल्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान झालेलं आहे. ज्यांना डोळेच नाही अशांना ज्ञान झालंय. ज्याला पाय नाही त्यालाही ज्ञान झालं. ज्याला कान नाही त्याला पण ज्ञान होतं. तुम्ही म्हणा मग आम्ही ऐकणार कसे? तुम्हाला वाटतंय गरज ऐकण्याची म्हणून. आता काय करणार? आता आहे तर असू देत. अशा अवस्थेला गेलं पाहिजे की ज्या ठिकाणी या तिघांची गरज नाही. या तिघांची गरज नाही तर त्याच्या व्यतिरिक्त कशाची गरज राहील? पण आपल्याला तसं होत आहे का? आपल्याला तसं होत नाही. आपल्याला गरज वाटते. आपल्याला वाटतं मुलाची गरज आहे, बायकोची गरज आहे, नवऱ्याची गरज आहे, पैशाची गरज आहे, ह्याची गरज आहे, त्याची गरज आहे. अख्खं आयुष्य त्याच्यामध्येच आपलं जात आहे. आणि मग गरज म्हटलं की प्रश्न पुढे आलाच, काय अनुकूल होतंय का प्रतिकूल होतंय? मग ती धडपड मनात राहते, कायम डोक्याला त्रास राहतो, तो चिंता राहते. अनुकूल का प्रतिकूल, अनुकूल का प्रतिकूल, असं झालं तर काय करणार, तसं झालं तर काय करणार. मग त्याची उत्तर शोधण्यामध्ये अख्खी धावपळ आहे जगाची. जगाची धावपळ कुठं आहे? ह्याची उत्तर शोधण्यामध्ये आहे. देवाचा काही घेणं नाही कोणा. आणि ज्या देवांच्या पाठीमागे लागलेत हे सगळे ह्याच्यासाठीच लागलेत. ह्याची उत्तरं शोधण्यासाठी देवाच्या पाठीमागे लागले. जेवढे काही लोक देवाच्या पाठीमागे लागलेले दिसतात वेगवेगळ्या, ते सगळे कशासाठी आहेत? या त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहेत. त्यांच्या गरजा ज्या आहेत ह्या, त्या गरजा कशा भागवता येतील किंवा त्या गरजांमध्ये अनुकूलता प्रतिकूलता जी दिसते त्याच्यावर काय उत्तर शोधता येईल ह्याच्यासाठी धावपळ आहे. आणि आपण काय करतोय? आपणही तेच करतोय. म्हणजे आपल्यात आपण म्हणायचं आपण ज्ञान मार्गातले आहोत. आपल्यात आणि ह्या जगात काय फरक आहे?
काही फरक नाही. आपल्याला उपेक्षा आहे का यांची? आपल्याला अपेक्षा आहे. आणि नाही पूर्ण झाली तर द्वेष, आणि पूर्ण झाली तर राग. राग असेल तर सुख, द्वेष असेल तर दुःख. विषय ते संपला. आहे की नाही? समाधीचा विषय कुठे येतो का? नाही येत. समाधी केव्हा येईल? समाधीचा विषय केव्हा सुरू होईल? सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला सांगतो, ही माहिती आहे. हे काय आहे? ही माहिती आहे. हा अनुभव नाही, हे प्रॅक्टिकल नाही आहे. ही फक्त माहिती आहे. ही माहिती तुम्हाला अंमलात आणायची आहे. आणि ही कशी शक्य आहे? ही ऐकून लक्षात ठेवून, वाचून लक्षात ठेवून होऊ शकत नाही. म्हणून वाचल्याने एखादा फक्त बुद्धीला ताण देऊन लक्षात ठेवू शकतो. काय होईल? वाचल्याने, ऐकल्याने बुद्धीला ताण देऊन ज्याची बुद्धी जास्त प्रगल्भ तो जास्तीत जास्त लक्षात ठेवू शकतो. त्याच्यापर्यंत काही होऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवून पोपटपंची करू शकतो, म्हणजे बडबड करता येऊ शकतो. पण उपयोग काही नाही. उपयोग करून घ्यायचा असेल तर यांची उपेक्षा करावी लागते. यांची उपेक्षा करा. उपेक्षा करा. आपोमत कुठे येणार? तुम्ही मनावर येणार. कुठे येणार? आपोमत मनावर येणार. मन म्हणजे असंख्य वृत्ती. असंख्य वृत्ती येणार. कुठल्या वृत्ती आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे कोणाला दिसतं? इंद्रियांना दिसत नाही. इंद्रियांना हे जर दिसतच नाही तर इंद्रियांशी आपल्याला एवढं काही घेणं देणं असण्याचं कारण नाही. शरीराला दिसत नाही, विषयांनाही दिसत नाही. हे कोणाला दिसत नाही बाहेर. बाहेर कोणाला दिसत. मग ह्या सगळ्यांचा उपयोग नाही असं नाही. त्यांचा उपयोग त्याच कारणासाठी आहे. आता मला भगवंत प्राप्तीसाठी डोळ्यांचा उपयोगच नाही, डोळेच फोडून टाकतो असं म्हटलं चालेल. डोळ्याने रूप पाहता येते ना, ते पहा की. त्याला काय अडवलंय कोणी? डोळ्याने रूप पाहायला अडवलंय का? अडवलेलं नाही. कानाने शब्द ऐकायला अडवलंय का? अडवलेलं नाही. पायाने चालायला अडवलंय का? अडवलेलं नाही. त्यांचं ते काम करू दे. तू तिथं रममाण नको. तुला काय गरज वाटते ते बघा. तुझं त्या पायांच्या उद्योगातच रममाण राहशील. डोळ्यांच्या, कानाच्या, नाकाच्या, शरीराच्या, विषयांच्या उद्योगातच रममाण राहशील तर इकडे येता येणार नाही. म्हणून तिथे रममाण राहू नका. त्यांच्यात रममाण राहू नका. तुमचं पोरग जसं वागणार आहे तसंच वागणार आहे. त्याच्यात रममाण राहू नका. कसं वागणार आहे? तुमच्या प्रारब्धाप्रमाणे वागणार का त्याच्या प्रारब्धाप्रमाणे? तुम्ही काहीतरी केलं तर परीक्षेचा थोडाफार परिणाम होईल. त्याच्या पलीकडे काय होणार आहे? त्याचं एक गती आहे, त्या गतीने जाणार. हे सगळंच ज्याच्या त्याच्या गतीने गतिमान आहे. सगळंच. ही पृथ्वी सुद्धा तिच्या गतीने गतिमान आहे. मी म्हटलं पड म्हणून पडेल का ही पृथ्वी? मी पड म्हटल्यावर पडेल का? आणि मी म्हटलं नको पडू तर नाही पडणार का? ज्याची त्याची आपापली एक गती ठरलेली आहे सगळ्यांची. बरं, जगातला असला कुठलाच पदार्थ नाही की ज्याला आपली गती नाही. प्रत्येकाची गती आहे, त्या गतीने ते जाणार आहे. आपण फार हट्ट करून थोडंफार परीक्षामध्ये थोडंफार बदलण्याचा प्रयत्न करणार, कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यात वाटोळ करून घेणार. भगवंत सुद्धा कधी ह्या गोंधळात पडत नाही. का पडतो? भगवंत पडतो काय? सगळं हे सगळं वाचवण्याचा भगवंत प्रयत्न करतो का? चालू दे, जसं चाललंय तसं चालू देत. आपल्याला असं वाटत असतं, गैरसमज असतो आपल्याला जे प्रतिकूल असतं ते भगवंताने संपवावं असं आपल्याला वाटतं. आणि जे अनुकूल आहे ते असंच राहावं कायमचं असं वाटतं. जसं आपलं तारुण्य, आपली बायको, आपली पोरं कायम राहावीत. सुख आपल्याला मिळतं ते वेगळ्या गोष्टीतून, ते सगळं कसं राहावं? कायम राहावं. आणि जे प्रतिकूल आहे ते लगेच संपवावं असं वाटतं. हे काम कोणी करावं? आपण करावं. आणि आपल्याला नाही जमलं तर देवाने करावं. मग देवाचं काय काम आहे दुसरं? असं म्हणून सगळे देवाच्या पाठीमागे लागलेत. ज्यांना वाटतं आपण करावं ते कर्तृत्ववान म्हणतात स्वतःला. आणि ज्यांना असं वाटतं की आपलं कर्तृत्व काही उपयोगाचं नाही ते देवाच्या माथ्यावर मारतात, तू कर. आणि त्याच्यासाठी ही सगळी पूजा मांडतात. कायसाठी मांडली पूजा? आपल्याला जेव्हा लक्षात येतं की आपल्याला नाही जमत आहे, काय? प्रतिकूलतेचा नाश, अनुकूलतेचा स्वीकार नव्हे, त्याच्यापेक्षा वाढ. अनुकूलतेची वाढ आणि प्रतिकूलतेचा नाश. याच्यासाठी एक तर स्वतः, नाहीतर मग ज्यांना लक्षात येतं की आपल्याला नाही जमत आहे तेव्हा देव. ह्याच्यामध्ये अख्खा संसार गुरफटलेला आहे. मग आता करणार काय? गरज बदला. कशाची गरज पाहिजे? मी माणसानं तुला काय पाहिजे बाबा, गरज काय तुझी? माझी गरज देव आहे असं कोणीच म्हणत नाही. महाराज सांगतात तुझी गरज देव आहे. बरं, महाराज सांगतात काय? साधू संत महाराज सांगतात तुम्हाला काय पाहिजे? हा म्हणतो हो बरोबर आहे, मला देव पाहिजे. आता बळच काय एखाद्याला घोड्यावर बसवता येईल का?
बसला तर किती वेळ बसेल? किती वेळ बसेल? काही क्षण बसतो. बाकीचा क्षण उड्याच मरतो का नाही दुसरीकडे. आपली गरज काय आहे हे देवाने ठरवायचं नाही, साधू संतांनी ठरवायचं नाही, कुठे दुसऱ्याने ठरवायचं नाही, आपण ठरवायचं. काय गरज आहे आपली, आपल्याला काय पाहिजे. आणि जिथपर्यंत हे होणार नाही तिथपर्यंत भगवंतापर्यंत जाण्याचा प्रश्न येतच नाही. गंमत आहे फक्त तिथपर्यंत नुसता व्यवहार आहे, सात्विक व्यवहार, राजसी व्यवहार, तामसी व्यवहार, काही पण होईल. पण तिथपर्यंत भगवंत हा विषय नाही. विषय त्यांचा झाला नारायण. ही जिथपर्यंत अवस्था येत नाही तिथपर्यंत काहीच खरं नाही. काय विषय पाहिजे आपला? पण मग भीती असते जास्तीत जास्त लोकांना. आपण जर गरज आपली ती ठेवली, काय कुठली? भगवंत. भगवंत ही जर आपण आपली गरज ठेवली तर हे सगळं जाईल ना. हे सगळं मांडलेलं. ही सगळ्यात मोठी भीती असते. भीती असते. काय असते? महाराज आम्ही तुमच्यासोबत आश्रमात येऊ बरं, पण हे आमचं सगळं नीट राहिलं पाहिजे, हे सगळं काही जायला नको, अशी काळजी असते आपल्यालाही असते. आणि ज्यांच्या सोबत आपण असतो त्यांनाही असते, कारण त्यांना अनुकूलता असते आपली. म्हणून प्रतिकूल असले ते म्हणते लवकर जाऊ देत. प्रतिकूल झाला तर अनुकूल असतात म्हणून त्यांना वाटतं जाऊ नये. म्हणजे एखाद्या माणसाला, एखादा पुरुष आहे, त्या पुरुषाने लवकर घरातून निघून जावं असं कोणाला वाटतं का? नाही वाटत. का? तो अनुकूल आहे म्हणून. प्रतिकूल झाला तर परत त्याचं तोंडच दिसू नये असं वाटतं. जो पदार्थ, जो माणूस प्रतिकूल होतो तो आपल्याला आयुष्यात पुन्हा दिसला नाही पाहिजे असं वाटतं आपल्याला. आणि जो अनुकूल असतो तो 24 तास आपल्या समोरच राहावा असं वाटतं. काही काही लोक मला म्हणतात, महाराज असं वाटतं की 24 तास तुमच्यासोबत राहावं. आणि तेच माणसाला मी जर काही उलटापलटा केलं तर मग तेच म्हणतात ह्याचा तोंड आता आयुष्यभर बघायचंच नाही. म्हणजे माझं उदाहरण काय, जगातलं कुठल्याही पदार्थाचं असंच असतं. मीच काय, जो पदार्थ आपल्याला अनुकूल असतो तो आपल्याला 24 तास सोबत असावा असं वाटतं. आणि जो प्रतिकूल होतो तो पुन्हा आयुष्यात त्याचं तोंड दिसलं नाही पाहिजे असं वाटतं. गंमत आहे, खेळ्या असू देत. गरज तुम्ही कशाची ठेवता ह्याच्यावर सगळा खेळ आहे. गरज पाहिजे कशाची? भगवंत. आपण भगवंताची गरज ठेवली तर हे सगळं जाणार का? राहणार का? राहणार का जाणार हे तुमच्या भगवंताच्या गरज ठेवण्यावर नाहीच आहे. भीती वाटते आपल्याला खरी की आपण भगवंताच्या नादी लागलो तर हे सगळं जाईल. काही जात नाही. आपण भगवंताच्या नादी नाही लागलो तरी जाणार आहे. हे सगळं ज्याच्यात आपण गुरफटून आहे, ज्याच्यात आपण गुरफटून आहोत, ते आपण भगवंताच्या नादी नाही लागलो तरी जाणार आहे. का नाही जाणार? तरी जाणारच आहे. आणि आपण भगवंताच्या नादी लागलो तरी राहणारच आहे. मग राहणार का जाणार हे आपल्या हातातच जर नाही तर आपण कशाला त्याची चिंता करायची? आपण प्रश्न फक्त काय ठेवावा डोक्यामध्ये? भगवंत. भगवंत हाच आपला प्रश्न. भगवंताचीच गरज असावी. आपल्याला गरज काय? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला एकच लक्षात असो, मला भगवंताची गरज. मग हे राहील का नाही राहील? हे सगळं राहणारच. जसं तुम्हाला काहीतरी पाहावं वाटतं तेव्हा कानाचं ऐकणं बंद होतं का? आपल्याला वाटतं की आपण काहीतरी पाहावं, म्हणजे पाहणं ही जेव्हा आपली गरज असते तेव्हा कानाचं ऐकणं बंद होतं का? ते चालूच राहतं. जेव्हा काहीतरी खावं वाटतं, असं वाटतं की आता काहीतरी खावं, जिलेबी खावी, हे खावं, ते खावं असं वाटतं, तेव्हा फक्त लक्ष कशावर असतं? गरज काय असते? खाणं ही गरज असते. तेव्हा पाहणं बंद होतं का? ऐकणं बंद होतं का? पण गरज काय असते? म्हणजे एखादी गरज जेव्हा असते, ती गरज जेव्हा आपल्याला गरज वाटते तेव्हा बाकीचं सगळं चालूच. आणि चालू असल्याने काही फरक पडतो का? आपण जेवतोय, जेवताना आपण पाहतो तेव्हा जेवण बंद होतं का? जेवणावर काही परिणाम होतो का? काही नाही. जेवत असताना सुद्धा पाहिल्यानंतर काही होत नाही, पोट भरतच. का असं होतं? आपण जेवण करताना पाहिल्यामुळे आपलं पोट भरलं नाही असं होतं का? असं होतं का? नाही होत. जेवण करताना पाहिलं तरी पोट भरतच, ऐकलं तरी पोट भरतच, नाही ऐकलं तरी, नाही पाहिलं तरी. म्हणजे ऐकणं का न ऐकणं, पाहणं का न पाहणं याच्यावर त्या गरजेचा याचा काही संबंधच नाही. पण त्याचप्रमाणे भगवंत ही जर माझी गरज असेल तर बाकीचा संसार चालेल का नाही चालेल? चालेल का नाही चालेल? चालेल किंवा नाही चालेल ते काय माहिती, पण त्याची चिंता लागते ना. आणि म्हणून इथे जात आहेत आपण. का गुंतलोय, आपण का अडकलोय? कारण की आपल्याला गरज राहिली नाहीये, भगवंताची गरज वाटत नाही. का भगवंत पाहिजे? भगवंत का पाहिजे हे काय करावं लागेल? हे आपल्याला शोधावं लागेल. का भगवंताची गरज? भगवंत म्हणजे समवस्तू, अधिष्ठान वस्तू. भगवंताची का गरज आहे आपल्याला हे जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत प्रवास चुकीचा आहे.
भगवंताची आपल्याला गरज नाही अशा दशेत सगळे आहेत. पण जर एखाद्याला वाटलंच की भगवंत पाहिजे, वाटलंच एखाद्याला, तर का असा प्रश्न आहे. आता एवढे लोक देवाच्या पाठीमागे लागलेले दिसतात ना, म्हणजे गरज सगळ्यांनाच दिसते देवाची, पण त्याच्या पुढचा प्रश्न काय आहे, का. तर तसंच आपल्यालाही प्रश्न आहे, तुम्ही भगवंताच्या नादी लागलेले दिसतायत, पण का असा प्रश्न आहे पुढे. का काहींना बुद्धीला बरं वाटावं म्हणून, काहींच्या बुद्धीची हे असते, हौस असते, म्हणून ते भगवंताचा अभ्यास करतात. बुद्धीची हौस, काहींना चित्ताची करमणूक करायची असते, कोणाला काय वाटेल माहित नाही. पण भगवंताच्या नादी लागलेले जेवढे दिसतात जगामध्ये, काही तर लागतच नाहीत, पण जेवढे नादी लागलेले दिसतात, वाटतात की भगवंताच्या पाठीमागे आहेत, ते कशासाठी भगवंताच्या पाठीमागे लागले सांगता येत नाही. देवा रे माझं घरचं सगळं नीट कर बरं. गरज काय देवाची, देवा माझं पण भलं कर बरं. काय भलं कशात आहे तुझं, हे शरीर सुदृढ राहण्यामध्ये भलं आहे, हे शरीर सुदृढ राहावं याच्यात भलं आहे. पण वाटतं ना, आजारी पडले वाटतं, देवा रे बघ जरा काहीतरी कर, ताप कमी होऊ दे, हे कमी होऊ दे, ते कमी होऊ दे, वाटतं ना, यातना कमी होऊ दे, असं वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. मग देवाची गरज कशासाठी होते, नको त्या कारणासाठी देवाची गरज वाटायला लागते. देव काय या कारणासाठी उपयोगाचा आहे का नाही हे शोधावं लागेल. तर देवाची गरज कशासाठी आहे हे ओळखलं पाहिजे, हे शोधता आलं पाहिजे, आणि मग देवाच्या पाठीमागे गेला तर फार उपयोग असो. 3 हे जे आहेत यांचा विषय काही करून संपवा, यांच्यात रममाण राहू नका. संपवा म्हणजे संपवायचं काही नाही बरं, नाही तर गेला जे ते दिसेल ते संपवायला लागला तर संपत काहीच नाही. हे संपत नाही आणि राहत पण, हे संपतही नाही राहतही नाही, जसे आहे तसं राहणार आहे त्याचं. त्यामुळे ह्या तिघांच्या मध्ये रममाण राहू नये. आलं तर आलं, मिळालं खायला तर खा, नाही मिळालं तर उपाशी राहा, आहे ना. दिसलं डोळ्यानं तर पहा, नाही दिसलं तर तसेच राहा. चांगलं दिसलं तर चांगलं पहा, वाईट दिसलं तर वाईट पहा. वाईट पाहिलं तर दुःख मिळेल, चांगलं पाहिलं तर सुख मिळेल. चांगलं खाल्लं तर सुख मिळेल, वाईट खाल्लं तर पुन्हा दुःखाला भोगावं लागेल. तर ते गतीच आहे, त्याला काही करू शकत नाही, ते सांगता येत नाही काय होणार आहे, तो माझा विषयच नाही. पण तुम्हाला जर ह्याच्यात जास्त रस असेल तर पूर्वशास्त्र फार मोठं आहे, तिकडे अभ्यास करा. कशाने काय होतं, काय खाल्लं तर काय होतं, हे तिकडे भरपूर मांडलेलं आहे. आणि त्याच्यातही फार गोंधळे, नक्की काय कशाने काय कळतच नाही, हे ना. पण याच्यातला आपला जो काही भाव आहे तो नष्ट करावा लागेल. आपण त्याच्यामध्ये जो रममाण आहोत ते तिथून आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि इकडे यावं लागेल. कुठे, मनामध्ये. मनाच्या वृत्ती ज्या आहेत, मनाचे जे असंख्य विकार आहेत, हे विकार जे आहेत हे आपल्याला पाहायचेत, त्याला दृश्य करायचंय आपल्याला. कशाला दृश्य करायचंय, मनाच्या विकारांना दृश्य करायचे. काम, क्रोध, लोभ, मोह, ज्याप्रमाणे आपण हे सगळं पाहतोय, हा फॅन आहे, ही ट्यूबलाईट आहे, हे घर आहे, ही माणसं आहे, हे जे आपण पाहतोय दृश्य, ह्यांना पाहतोय आपण, त्याप्रमाणे या मनाच्या वृत्तींना पाहायचंय आपल्याला. कसं पाहता येईल, ऑसिलोस्कोप नाही, म्हणजे तो मायक्रोस्कोप, कुठला स्कोप लावावा लागेल, मीटर कशाने बघावं लागेल, दुर्बीण आणायला लागेल ना, कुठे कशाने पाहणार, दुर्बिणीतून पाहता येईल का. असंख्य वृत्तींना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या असंख्य वृत्तींना कशाने पाहता येईल, कशाने पाहणार, त्याच्या पाठीमागून त्यांना बघतात, त्याच्या पाठीमागे काय जे आहे त्याने पाहता येईल, त्याच्या पाठीमागे काय, जीवाने त्याला पाहता येतं. म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर पाहणारा कोण आहे, जीव आहे. मग जसं डोळे जर नीट असले तर रूप नीट दिसतंय, रूप पाहायचं असेल नीट तर डोळे कसे पाहिजेत, डोळे शाबूत तर रूप नीट दिसतं. ज्याला पाहायचंय तो पदार्थ कसा आहे, जसा आहे तसं जर पाहायचा असेल तर ज्याने पाहतो ते नीट पाहिजे, त्याच्यात दोष नाही लागत. डोळ्यात दोष असेल तर पदार्थ नीट दिसू शकत, रसना इंद्रियात दोष असेल तर पदार्थ नीट खाता येत नाही. म्हणजे ताप जर असेल अंगात तर जिलेबी सुद्धा मातकट लागते, तापात खाऊन बघा म्हणजे कळेल. जेवण कुठलंही किती पक्वान असली तरी सुद्धा मातकट लागतात, ते चांगले लागत नाही, नाही का. म्हणजे ज्याच्याद्वारे त्याला भोगायचं असतं त्या द्वारामध्ये काय नसावं लागतं, दोष नसावं लागतं. मग या काम, क्रोधादी विकारांना जर पाहायचं असेल तर ज्याच्याद्वारे पाहायचं त्याच्यात काय नाही पाहिजे, त्याच्यात दोष नाही पाहिजे. कशाद्वारे पाहणार, जीव. मग जीवात काय नाही पाहिजे, जीव कसा पाहिजे, दोष रहित पाहिजे. जीव जर दोष रहित असला म्हणजे हृदय कसं पाहिजे, पवित्र पाहिजे. हृदय कसं पाहिजे, दोष रहित, म्हणजे म्हणून ज्याचं पवित्र हृदय त्याला समाधीचा अधिकार आहे. हृदय काय पाहिजे, पवित्र पाहिजे. पवित्र माणसालाच समाधीचा अधिकार आहे, बाकी कोणालाही नाही. दोष रहित हृदयाला
तर दोष म्हणजे काय, हा मोठा अभ्यासाचा विषय. डोळ्यात काय काय दोष असू शकतात हा एक अभ्यासाचा विषय. कानात काय काय दोष असू शकतात हा अभ्यासाचा विषय. डोळ्यासाठी सेपरेट डॉक्टर आहे आणि कानासाठी सेपरेट डॉक्टर आहे, तसं हृदयासाठी सुद्धा सेपरेट डॉक्टर आहे. मग कानाच्या डॉक्टरकडे जाऊन डोळ्याचा अभ्यास करता येत. मी एका कानाच्या डॉक्टरकडे गेलो इथं खाली, त्यांना मध्येच म्हटलं की माझे डोळे पण दुखतात. ते म्हटले नाही, इकडे पलीकडे एक डॉक्टर आहे, कानाचं मी सांगते म्हणे, पण डोळ्याचं तुम्हाला त्यांच्याकडे कळेल. तसंच आहे, पण हृदयाचा डॉक्टर वेगळा आणि मनाचा डॉक्टर आणि इंद्रियांचा डॉक्टर वेगळा, शरीराचा डॉक्टर, सगळ्याचे डॉक्टर वेगवेगळे आहेत. वैद्य प्रत्येक काय आहेत वेगवेगळे आहेत. साधारण कल्पना असते सगळ्या डॉक्टरांना सगळ्याचीच, पण विशेष कल्पना त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज पाहिजे, म्हणजे स्पेशालिस्ट पाहिजे, तो MD पाहिजे, त्यात MD MBBS ठीक आहे ना, असं पाहिजे, मग त्याच्यातलं त्याला कळतं. तसंच हृदयाचं काय पाहिजे, MD पाहिजे हृदयाचं, तर मग त्याला कळेल. असो, तर हृदय पवित्र करा, हृदय स्वच्छ ठेवा, हृदय दोषरहित ठेवा, म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे त्याला नीट दिसतील. आता नीट दिसणं म्हणजे कसं, म्हणजे दोषरहित यांना कसं पाहावं, याला दृश्य करायचंय, पण यांना दोषरहित दृश्य करायचं. रूप तर सगळ्यांना दिसतं हो, नाही का, रूप जे ते सगळ्यांनाच दिसतं, पण पार म्हाताऱ्या माणसाला, मराय टेकलेल्या म्हाताऱ्या माणसाला त्याच्या आजूबाजूला जे दिसतं तेच तरण्या माणसाला दिसतं का? ज्याला कावीळ झाली आणि ज्याचे निरोगी डोळे, त्या दोघांनाही तेच दृश्य दिसतं का? आजारी माणूस आहे, फार वैतागलाय त्याला, आणि एकदम सुदृढ माणूस आहे त्याला, दोघांना एकच दृश्य दिसतं का? एकदम ताजा तवाना मनुष्य आहे आणि एकदम एक थकलेला मनुष्य आहे, त्यांना दोघांना समान दृश्य दिसतं का? ताजा तवाना मनुष्य असेल त्याला छान वाटतं, निसर्ग किती सुंदर आहे असं वाटतं, आणि एकदम थकलेला असेल, वैतागला असेल काम करून, त्याला वाटतं काय डोक्याला त्रास. म्हणजे एकच दृश्य पण वेगवेगळं दिसतं ना. तसंच हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जे आहे ते एकच आहेत, पण प्रत्येकाला वेगवेगळं दिसणार आहे. का? दोष काय आहे त्या जीवामध्ये, काय दोष आहे तसे दिसणार आहे. तुम्हाला काय वाटतं? काही काही लोक म्हणतात अहो काम क्रोध इतका वैतागलं, कसं संपवावं त्यांना, हा एक दोष आहे. परेशान झालोय कशामुळे, काय काय पाहतात ना त्यांच्याकडे आणि काय म्हणतात, परेशान झालोय, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, त्यांची सगळ्यांची काय लावायची, मला विल्हेवाट लावायची त्यांची, प्रेम दया करुणा ह्या सगळ्यांना मला जपायचंय. हे सगळं काय दोषरहित का दोषसहित बोलणं आहे? म्हणजे प्रेम दया करुणा पाळणे आणि हे सगळे संपवणे अशी ज्याची भूमिका आहे, तो दोषसहित आहे का दोषरहित? पण असं आहे का जगात? गडबड आहे ना, शोधावं लागेल. तुम्ही जरा अभ्यास केलाय, तुमची जरा वृत्ती तिथे, तुमचा जीव तिथे पाहतोय, अभ्यास करून करून तो जरा पवित्र होत चालला, म्हणून तुम्हाला मी काय म्हणतोय लक्षात येतंय खरं, असं म्हणायला काही हरकत नाही. पण म्हणताना म्हणजे बोलणं आणि आचरणात असणं ह्यात फरक असतो. आचरणात असताना काय होतंय ते बघा. तर रोज काय बघावं, अंतःकरणामध्ये या मनामध्ये निघणाऱ्या असंख्य वृत्तींना दृश्य करता यावं, असं झालं पाहिजे. रोज जागा झाल्यापासून झोपेपर्यंत करता आलं पाहिजे. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला यांना काय करता आलं पाहिजे, दृश्य करता आलं पाहिजे. पण दृश्य करता आलं पाहिजे म्हणजे दृश्य कसं करावं हा मोठा प्रश्न आहे. एकतर दृश्य करणारा आणि जे दृश्य आहे ते ह्यांच्यामधला जो व्यवहार होणार आहे तो कसा आहे. कारण एखादा पदार्थ जेव्हा आपण दृश्य करतो तेव्हा त्याने काय काय होऊ शकतं याचा पण आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे. तर या वृत्ती सगळ्या काय आहेत, दृश्य आहे असं इथे जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. दृश्य म्हणजे काय, कसं, त्याचे काय काय परिणाम, काय काय विकार त्याचे पण असणार ते सगळे पाहायला पाहिजे. असो, जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. सुखिया जा